शिवसेना आमदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा पैसे वाटपाचा आरोप करत थेट पोलीस स्टेशन गाठलंय। निवडणुकीच्या आधी मध्यरात्री 1 वाजता निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते। एका पांढऱ्या कारमध्ये तब्बल 1.5 लाखांची रक्कम पोलिसांना आढळून आली। भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर, बाबा परब आणि आदित्य पाताडे यांच्याकडे ही रोकड सापडल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। तर आपण पोलीस ठाण्यात येईपर्यंत तक्रार देखील दाखल करण्यात आली नसल्याचा दावा राणेंनी केलाय। तर या पैशांच्या व्यवहारात मध्यस्थी करण्यासाठी सिंधुदुर्गच्या भाजप उपाध्यक्षांनी पोलिसांसोबत तडजोड केल्याचा आरोपही राणेंनी केलेला आहे। तुम्ही स्क्वॉड पाठवला पोलिसांचा, तो स्क्वॉड आतमध्ये गेला। आमच्या मुलांना सांगितलं तुम्ही कॅमेरा घेऊन आतमध्ये येऊ शकत नाही। चला ठीक आहे, माझ्यावर जशी ट्रेसपासिंग लावली, कदाचित त्यांनाही लागली असती म्हणून मी त्यांना बाहेर थांबायला सांगितलं। काय करत होते लाईट बंद करून? हो, चेक काय करणार लाईट बंद करून? सांगा तरी मला, ही अपेक्षा ठेवायची का आम्ही? साहेब, हा जो इन्सिडेंट घडला, ही गाडी पोलिसांनीच पकडली आहे आणि नाही नाही, तुम्ही गल्लत करताय। तुम्ही ही नाही, जे पैसे मिळाले ऐकून घ्या साहेब, पैसे मिळाले त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलं। हो, अभिनंदन तुमचं। नाही नाही, अर्धच केलं अभिनंदन, पूर्ण नाही केलं। पूर्ण ऐका, पूर्ण ऐका। ती गाडी आणली तुम्ही? हो, गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली 12 किंवा 12:10च्या मध्ये। हो, किती सांगा ना, मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा। बरोबर। मी आलो 1:15 वाजता किंवा 1:10च्या आसपास, 1 तासानंतर आलो। तोपर्यंत काही कारवाई झालेली नव्हती, पंचनामा झालेला नव्हता, निवडणूक अधिकारी आलेले नाही। ऐकून घ्या, निवडणूक अधिकारी आलेले नव्हते। मी आल्यानंतर 15 मिनिटांनी निवडणूक अधिकारी। अहो, मग पोलीस स्टेशनला गाडी का आणली जगताप साहेब? घटने ठिकाणी झाले होते। हो, मला एक सांगा, मला जर घटनेच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते, मग तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला का आणली? तर या सगळ्या प्रकारासंदर्भात निलेश राणेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल मोरेंनी। पाहूया। अगदी निवडणुकीला काही तासांचा अवधी आहे आणि पुन्हा एकदा निलेश राणे हे मालवण पोलीस स्टेशनला आलेले आहेत। मध्यरात्री आले आणि त्यांनी या ठिकाणी जे काही केलेलं आहे ते मी स्वतः सांगण्यापेक्षा निलेश राणे यांच्याकडून ऐकूया। साधारण मी 1:30 वाजता आलो, 1:15 किंवा 1:30 वाजता आलो। मालवणमध्ये काय घडलं, नाकाबंदीमध्ये जो काही स्पेशल स्क्वॉड असतो त्या स्पेशल स्क्वॉडनी एक गाडी पकडली। सर्चमध्ये त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना मिळाले। ही गाडी भारतीय जनता पक्ष देवगड तालुका अध्यक्षाची आहे, त्याचं नाव आहे महेश नारकर। त्याच्या गाडीमध्ये हे बघा, आचारसंहिता आणि डेडलाईन ही 10 वाजताची होती प्रचाराची। हे 10 वाजेनंतर हे लोक, मला वाटतं जवळपास 12 सव्वा 12ला हे लोक भेटले। हे लोकांना पकडलं। आता पकडल्यानंतर हे लोकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले। पोलीस स्टेशनमध्ये मी आलो 1:15 वाजता, हे लोकांना पकडलं जवळपास 12:15 वाजता। 1 तास साधी FIR किंवा तक्रार देखील नाही। ह्यांना जो सोडवायला आला होता, मी तुम्हाला दोन्ही गाड्या दाखवतो, जरा माझ्याबरोबर या। असा पूर्ण राऊंड घेऊन पुढे या, मागची नंबर प्लेट नाही आणि तसंच तुम्ही पुढे जा लेफ्टनी। पुढे नंबर प्लेट आहे का बघा। आता असे या थोडे। आता तुम्हाला काचेमध्ये भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ दिसतोय बघा। गाडीला नंबर प्लेट नाही। अच्छा, ही गाडी मी यायच्या अगोदर इकडे आली आहे। ही पोलीस स्टेशनच्या त्या रस्त्यावर होती। मला जेव्हा कळलं, मी पोलिसांना सांगितलं आहे की या गाडीचा नंबर नाही, हिला जप्त करा। या गाडीचा नंबर घ्या, कॅमेरा लावा इथे। ही ती गाडी ज्याच्यामध्ये पैसे मिळाले आणि स्पेशल स्क्वॉडनी ही गाडी पकडली आणि पोलीस स्टेशनला आणली। तासभर झाला होता आणि नंतर मला माझ्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं की साहेब, गाडी पकडली गेली आहे, अजूनपर्यंत कारवाई काय होत नाही। मी पोचेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा दुसरा पदाधिकारी बाबा परब, जो भारतीय जनता सिंधुदुर्गाचा उपाध्यक्ष आहे, तो इकडे आला होता आणि पोलिसांची मांडवली करत होता। तो व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे, तुम्ही नंतर पाठवीन आपल्याकडे। जे आरोप मी करतोय ना, की उघड चालू आहे सगळं, पैसे वाटायचे कार्यक्रम उघड चालू आहे इकडे मालवणमध्ये।
दरम्यान आमदार निलेश राणेंनी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या ठिय्यानंतर संबंधित भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सुमोटो अंतर्गत कारवाई केली आहे. आत्ताच DYSP आढाव साहेब यांनी माझ्याकडे जी काही तक्रार मला वाटतं सुमोटोच केलेली आहे, पोलीस डिपार्टमेंटकडून झालेली आहे, ती तक्रारीची कॉपी मला वाचायला दिली आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा जो काही भंग होतो तो कलम 171 आणि मोटर वाहनाचा जो काही 50 आणि मला वाटतं काहीतरी वेगळे कलम आहेत, 3 अशी कलमं त्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि ती गाडी जप्त करतायत. ती दुसरी गाडी ज्याच्यामध्ये पैसे पकडले गेले तीही गाडी जप्त करतायत आणि त्याच्यावर त्या आरोपींवर, हे आरोपी वेगळे आणि ते आरोपी वेगळे, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील असं ते मला सांगतायत. पण ठीक आहे, आता ते किती विश्वास ठेवायचा हा भाग नंतरचा आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात. अमोल मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमोल, या सगळ्या प्रकारामध्ये निलेश राणेंनी जे काही सांगितलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. आता काय कारवाई केली जाते? मतदान सुरू होणार आहे अवघ्या काही वेळामध्ये आणि त्याआधी अशी घडामोड घडणं, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, मतदानाला अगदी काही तास होते किंवा त्याच्या आदल्या रात्रीच आपण म्हणूया, म्हणजे 7 वाजता साधारणपणे मतदान जर का सुरू होतं आहे 7:30 वाजता, तर असं आपण म्हणू की साधारण 4 ते 5 तासापूर्वीच ही कारवाई झाली. म्हणजे तपासणी दरम्यान किंवा स्पेशल कॉडच्या कारवाई दरम्यान ही साधारणपणे 1.5 लाखाची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले. पण निलेश राणे यांनी जसं म्हटलं की त्यांच्यावरती कुठलीही तक्रार किंवा त्यांच्याविरोधात कुठलीही FIR दाखल केली गेली नाही आणि याच मुद्द्यावरती अडून निलेश राणे त्यांच्यावरती कारवाई करा, याच मुद्द्यावरती अडून निलेश राणे अगदी मध्यरात्रीपासून ते अगदी पहाटेपर्यंत याच मालवण पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून बसलेले होते. साधारणपणे पहाटे 4:15 ते 4:30च्या दरम्यान पोलिसांनी तक्रार कॉपी जी आहे ती निलेश राणे यांना दाखवली. त्याच्यामध्ये कोणती कलमं लावली गेलेली आहेत हे सांगितलं आणि हे मला असं आपण म्हणूया की एकंदरीत त्याबाबत कुठेतरी निलेश राणे समाधानी दिसले आणि त्यानंतर ते मात्र मालवण पोलीस स्टेशनतून निघून गेले. त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस किंवा जी यंत्रणा आहे सध्या निवडणुकी संपूर्ण कामकाजामध्ये, पोलीस यंत्रणा असेल, निवडणूक आयोग असेल किंवा इथले जे काही निवडणूक अधिकारी आहेत ते संपूर्णपणे यामध्ये योग्य ती कारवाई करत नाही आहेत किंवा ते त्यांचा जे जॉब आहे तो त्यांनी केलेला नाही असा त्यांचा आरोप आहे. ही एक गाडी आहे जी त्या कारवाईमध्ये पकडली गेली आणि आणखीन एक गाडी जिचे नंबर प्लेट नाही आहे ती देखील या मालवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे. अर्थात पोलिसांनी नेमकी FIR दाखल केलेली आहे का, म्हणजे तक्रार अर्ज जो आहे तो प्रसारमाध्यमांसमोर तो दाखवला गेला, निलेश राणेंशी कम्युनिकेशन झालं, पण FIR कॉपी मात्र अद्याप आलेली नाही आहे. कारण की 4:30 नंतर आम्ही FIR दाखल करतोय असं पोलिसांनी सांगितलेलं होतं. प्रज्ञा. अमोल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.